नमस्कार मंडळीनो, आज आहे पूजाचा दिवस म्हणजेच 9वा दिवस आणि आम्ही उठलो सकाळी पण खूप गडबड चालू आहे. खूप गडबड म्हणजे खूप. आणि हा पाऊस बघा काय म्हणून काय चालला. आजचा एक दिवस तरी थांबायचा. अशी तयारी चालू आहे. आणि ही आमची कालची रांगोळी इथं खराब होणार म्हणून आम्ही इकडे खुर्ची लावून ठेवली. आता इथे रांगोळी घालायची, इथे रांगोळी घालायची. मकराची डेकोरेशन चालू आहे अजून. काची आणि दुर्वा हे आज ते तुळशी लागणार ना ते काउंट करतायत. एक वाजता आम्हाला डेकोरेशन करता करता आणि आमचं मकर झालंय रेडी. श्री स्वामी समर्थ केलं आम्ही. आज आहे गुरुवार बघा. आता ते ऑर्डर फक्त काढ दे बाकी जाऊ दे बस. आम्ही लावून घे ना. पूर्ण होऊ दे. आणि आता भटजी येणार, पूजा स्टार्ट होणार. डेकोरेशन कसं वाटलं? अरे एक नंबर. आज स्वामी प्रकट झाले. आज गुरुवार पण हा ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. काकांना आमचं डेकोरेशन खूप आवडलंय बघा. कसं वाटतं काका? सुनील पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटीफुल, ब्युटी पार्लर. दादा बसलाय पूजेला आणि ते नैवेद्य सुरू आहे. नैवेद्य करताय. आणि आम्ही आता करणार आहोत कपडे चेंज. तेव्हा भेटू डायरेक्ट. आणि अम्मा दीदी आलेली आहे. बघा ताई पण आली. हाय. पूजा झालेली आहे. वाजले 7:30 वाजत आले नाही. आम्ही ब्लॉगच केला नाही. कधी केलेला माहिती आहे? दुपारी केलेला वाटतं. त्याच्यानंतर आम्ही फोन हातात घेतलाच नाही. घेतला पण ब्लॉग करायचा टाइमच भेटला नाही. खूप म्हणजे खूप गर्दी, खूप हे झालं सगळं. आता पुढे टाइम भेटलाय, थोडा कमी झाले. पण आता पण भजन येणार आहे. नो टाइम भजन म्हणजे खूप येणार ना. तो भजन झाले. आमचे आउटफिट बघा. दिस इज आउटफिट. मला थंडी झाली आहे बघा. कामात न गेला. हे आता दुसरं भजन आलंय. हे बघा लुंगी उंगी फुल साऊथ इंडियन. पूजा तर संपली आहे पण अजून भजन राहिले आहेत आणि खूप लोक येऊन गेली. बरं वाटलं. 11:30 आणि अजूनपर्यंत आमच्याकडे भजन द्यायचे आहेत. हे बघा पूजा. पाया पडा इकडे, तुम्ही पाया पडून घ्या. आणि तो भजन यायला खूप टाइम आहे. तोपर्यंत हे आमच्या घरातले भजन करतायत. आता वाजले किती वाजले 11:30 आणि अजून एक भजन यायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवलं काय चाललंय ते बाहेर. आमचं भजन चाललंय आणि मला माझा गळा इतका बसलेला. तोंड बघा, माझं तोंड बघा कसं झालंय ते. आणि माझा गळा पण बसलेला. आता मी एक ग्लास गरम एकदम कडकडीत पाणी पिलंय म्हणून कडकडीत पाणी पिले म्हणून मला बोलायला तरी होते. पण माझा आवाज फुल चेंज झालाय. सकाळपर्यंत मी बरी होती आणि अचानक काय झालं माहित नाही. आता समजा आम्ही ऐका, आमचं बाहेर भजन कसं चालू माहितीये? कारण आता भजन येणार आहे आफ्टर 2 AM म्हणून नीट यायला नको म्हणून ते टाइमपास कर. सो आता समजा मध्ये आम्ही फुगडी घातली, डान्स केलं तर मी मला दाखवते. नाहीतर मग मी झोपते कारण मला नाही होत आहे. आता सगळं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही भांडी धुवायची तयारी करतोय. म्हणजे आम्ही धुणार आहे. आम्ही सगळी भांडी काकीनं आणून दिली तिकडे. आता काकी लोक सगळी भांडी धुणार. हे काम झाल्यानंतर एक शेवटचं भजन उरलंय. त्यांना उसळी विषयी आम्ही देऊ. ज्यांना जेवायचं त्यांना जेवण देऊ. त्यानंतर वी आर डन. देन हम लोग करेंगे रील्स. टाइम इज फॉर रील्स. कधी 11 दिवस झाले काय कळच नाही आम्हाला. गाइस डोंट वरी, आज आहे 9 डोंट वरी काय. पण आणि एकच दिस राहिला. हां
सो आज 9वा दिवस होता. सत्यनारायणची पूजा होती. खूप आम्ही मजा तुम्हाला केली. थोडी थोडी दाखवली हां. आम्हाला जसं भेटलं तसं आम्ही दाखवलं. मला जसं टाईम मिळत होता तसं मी काढला व्हिडिओज. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आता आम्ही उद्या जर आम्हाला आता टाइम मिळाला, जर आम्ही फुगडी वगैरे घातली तर आम्ही तुम्हाला दाखवू. तर आम्ही तुमका दाखवतो. हां असं सिंपल सांगू. आणि टाटा बाय बाय. आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि तो लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. गाईज मी असे टाटा करते. टाटा. काय चाललंय बघा. आम्ही रील बघतो. रील बघतो. मध्येच बोलता डुकर. जाग जायचं. आता संजू चालू चल कट कर. आपण बघतो मोठी सेलिब्रिटी. बाय. गाईज ह्याला बघा काय झालं इथे. या बघा बबलीला बघा. बबली एकदम जोरात फॉर्मात. आणि सगळे वेट करतायत सेकंड भजनाचं. हा थर्ड भजनाचं. भजन काय 2 वाजता येणार आहे. तोपर्यंत आम्ही झोपलो. काकाने बघा भजन करून करून मनच भरत नाही. झोपेत पण भजनच म्हणतात. चला झोपले. आम्ही झोपूया आता. काय झोपत होतो आम्ही पण आता सगळे रील्स करतायत. रील्स करायला सगळे जागे झाले बघा. रील करायच्याने चावच बघा किती चालू आहे ते. आजा माझा. तिसरा भजनीला. गाईज थर्ड भजन आलेलं आहे आणि आम्ही चालू आहे. आम्ही झोपतो. कारण वाजले 1:30 झाले ऑलमोस्ट. बाय. ची पागल झालेली आहे. रात्रीच्या रात्रीच्या बातम्या. बातम्या लावल्या तिने. आज तर ABP माझा.